नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संघर्ष अकॅडमी दापोली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी चंदू कोकतरे सर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज एक 2-3 मिनिटाचा फक्त व्हिडिओ आहे आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा पॉवरफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। सातत्याने पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, एमपीएससी असेल, यांना सातत्याने विचारला जाणारा 1 मार्कासाठीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आज तुमचा या व्हिडिओने 100% क्लिअर होईल। बघा मित्रांनो, आपल्याला पोलीस भरतीला किंवा इतर स्पर्धा परीक्षांना कुठला प्रश्न विचारला जातोय? आपल्याला एकतर प्रश्न असा असतोय की बंगालचा गव्हर्नर पहिला गव्हर्नर कोण किंवा बंगालचा शेवटचा गव्हर्नर कोण, किंवा आपल्याला विचारलं जाते बंगालचा गव्हर्नर जनरल पहिला कोण किंवा शेवटचा कोण, नाहीतर भारताचा गव्हर्नर पहिला कोण शेवटचा कोण, त्यानंतर भारताचा व्हाईसरॉय पहिला कोण शेवटचा कोण, अशा वेगवेगळ्या अँगलने प्रश्न आपल्याला विचारले जातात। मित्रांनो, काय करायचंय, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, ही ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवा। 100% हा प्रश्न तुमचा टॅकल झाल्याशिवाय राहणार नाही। आता ज्या वेळेला ब्रिटिश भारतामध्ये आले, ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली आणि ईस्ट इंडिया कंपनीची पहिली राजकीय सुरुवात म्हणजे ब्रिटिश साम्राज्याचा भारतातला पहिला पाया 23 जून 1757च्या प्लासीच्या लढाईने घातला गेला आणि त्यावेळेला बंगाल प्रांताचा पहिला गव्हर्नर राजकीय दृष्टीने त्यांनी हस्तक्षेप करायला सुरुवात केली आणि बंगाल प्रांतामध्ये त्यांचा पहिला गव्हर्नर झाला, ज्याचं नाव होतं रॉबर्ट क्लाइव्ह। बघा, हा बंगाल प्रांतामध्ये झालेला पहिला गव्हर्नर आहे की ज्याचं नाव आहे रॉबर्ट क्लाइव्ह। मग आता रॉबर्ट क्लाइव्ह हा बंगालचा पहिला गव्हर्नर झाला। याच्यानंतर जवळजवळ याला परत एकदा चान्स भेटला होता। याच्यानंतर जवळजवळ 7 गव्हर्नर झाले आणि बंगाल प्रांताचा सगळ्यात शेवटचा गव्हर्नर आणला तो म्हणजे वॉरेन हेस्टिंग। मित्रांनो, हा वॉरेन हेस्टिंग जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर लक्षात कसं ठेवायचं ते पण सांगतो। या वॉरेन हेस्टिंगच्या कारकिर्दीमध्ये देशातील सगळ्यात महत्त्वाचं किंवा राज्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जिल्ह्याचं जे पद आहे म्हणजे कलेक्टर पदाची निर्मिती जी आहे ती या वॉरेन हेस्टिंगने 1772 ला केलेली, म्हणून हा पॉइंट नोटेड करून घ्या, महत्त्वाचा लक्षात ठेवायचा आहे। आता मित्रांनो, हा जो शेवटचा गव्हर्नर आहे लक्षात घ्या, तोच बंगालचा गव्हर्नर जनरल हा पहिला बनलेला आहे। बघा, तोच बंगालचा काय बनलेला आहे? पहिला गव्हर्नर बनलेला आहे। म्हणजे जो शेवटचा आहे तो कोण आहे? पहिला। आता गव्हर्नर जनरल सुरू झाले, गव्हर्नर संपलेले आहेत। मग आता बंगालचा पहिला गव्हर्नर वॉरेन हेस्टिंग बनला, त्याच्यानंतर बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल जो आहे, जवळजवळ 14 गव्हर्नर जनरल झाले, त्याच्यामध्ये शेवटचा गव्हर्नर जनरल जो आहे तो लॉर्ड विल्यम बेंटिंग आहे। मित्रांनो, विल्यम बेंटिंग जर लक्षात राहत नसेल तर तो कसा लक्षात ठेवायचा बघा। 1829 साली आपल्या या देशामध्ये सती प्रथा जी आहे ती सती प्रथावरती बंदी घालणारा जर एकमेव कोण ब्रिटिश असेल तर तो लॉर्ड विल्यम बेंटिंग असेल आणि त्याला आपल्या भारतीयांनी मदत केली होती, राजाराम मोहन रॉय यांनी। जवळजवळ हा 1828 ते 1833 पर्यंत बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल म्हणून याने काम केलं आणि याचीच नियुक्ती मित्रांनो पुढे भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून त्या ठिकाणी झालेला आहे। म्हणजे हा बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल राहिलेला आहे, म्हणून हा सुद्धा पॉइंट तुम्ही नोटेड करून घ्या, महत्त्वाचा आहे। बघा, आता लॉर्ड विल्यम बेंटिंग नंतर अनेक त्या ठिकाणी भारताचे गव्हर्नर जनरल झाले, पण सगळ्यात शेवटी 1858 ला लॉर्ड कॅनिंग जो आहे, हा लॉर्ड कॅनिंग, कारण 1858 ला लॉर्ड कॅनिंग जो आहे हा भारताचा पहिला गव्हर्नर त्या ठिकाणी जनरल बनलेला आहे। आता हा मित्रांनो कसा लक्षात ठेवायचं, याच्या कारकिर्दीमध्ये भारतातला सगळ्यात पहिला आणि मोठा उठाव झाला होता तो म्हणजे 1857चा उठाव। शिवाय काल परवा झालेल्या एमपीएससी परीक्षेमध्ये म्हणजे डिपार्टमेंटल पीएसआयच्या परीक्षेमध्ये याच्यावरती एक प्रश्न पडला होता की याच्या कारकिर्दीमध्ये व्हिक्टोरिया राणीचा जो जाहीरनामा आहे तो अलाहाबाद दरबारामध्ये जो भरवला गेला होता 1 नोव्हेंबर 1858 ला, तो सुद्धा या लॉर्ड कॅनिंगच्याच कारकिर्दीमध्ये झालेला आहे। म्हणून लॉर्ड कॅनिंग जो आहे हा शेवटचा जरी भारताचा गव्हर्नर जनरल राहिला असेल पण हाच पहिला भारताचा व्हाईसरॉय बनलेला आहे। मित्रांनो, हा पहिला कोण बनलेला आहे? भारताचा व्हाईसरॉय बनलेला आहे आणि नंतर व्हाईसरॉय हे पद भारत स्वातंत्र्यापर्यंत मित्रांनो टिकून राहिलं आणि मग भारताचा ब्रिटिशांचा सगळ्यात शेवटचा जर भारताचा व्हाईसरॉय कोण असेल तर त्याचं नाव होतं लॉर्ड माउंटबॅटन आणि हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, हा शेवटचा आहे। आणि याच्यानंतर मित्रांनो 48 ला म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 48 ला पहिला भारतीय व्यक्ती जो भारताचा व्हाईसरॉय बनला ज्याचं नाव आहे सी राजगोपालाचारी। म्हणजे याच्यावरती आता तुम्हाला कशा पद्धतीचे जरी प्रश्न विचारले गेले तरी तुम्ही ते लक्षात ठेवू शकतात। याचे साल वगैरे सुद्धा मी या ठिकाणी दिलेले आहेत। बघा, हा त्या ठिकाणी रॉबर्ट क्लाइव्ह बंगालचा पहिला गव्हर्नर आहे, त्यानंतर बंगालचा शेवटचा गव्हर्नर वॉरेन हेस्टिंग, पण तोच काय बनलेला आहे? बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल। आता बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल आहे लॉर्ड विल्यम बेंटिंग, पण तोच काय बनलाय मित्रांनो?
भारताचा पहिला गव्हर्नर जनरल, भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आहे लॉर्ड कॅनिंग, पण मित्रांनो पुन्हा एकदा तोच बनलेला आहे भारताचा पहिला व्हाईसरॉय, आणि मग भारताचा सगळ्यात शेवटचा व्हाईसरॉय आहे लॉर्ड माउंटबॅटन, आणि ब्रिटिश साम्राज्य त्या ठिकाणी संपलेलं आहे. मित्रांनो याच्यावरती अनेकदा वेगवेगळ्या एक्झाम मध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. तुम्ही जर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल तर अशा पद्धतीची सिक्वेन्स जर लक्षात ठेवली तर हे लक्षात ठेवणं निश्चित पद्धतीने तुमच्या अवघड आहे. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओबद्दलची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो तुमचा अभिप्राय कळवा. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज, नवनवीन ट्रिक्स तुमच्यासाठी घेऊन येण्याचा निश्चित पद्धतीने मी प्रयत्न करणार आहे. तुर्तास थांबूयात. ओके, थँक्यू.